दादा अवघडे, राहणार सातारा, यांना 2025मध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचे समजले. त्या काळात त्यांना अन्न गिळताना त्रास होणे, वजन कमी होणे, अशक्तपणा जाणवणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यांनी विविध प्रचलित उपचार घेतले. दर 15 ते 20 दिवसांनी केमोथेरपी सुरू होती. मात्र त्याचा मोठा त्रास सहन करूनही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. परिस्थिती इतकी गंभीर होती की उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना केवळ 6 महिन्यांची शाश्वती दिली होती. माझं नाव दादा बाळा अवघडे, 31/1/79 जन्मतारीख, राहणार सातारा. अन्ननलिकेचा मला कॅन्सर झाला होता. पूर्ण हाडामध्ये मुरलेला होता. मला 6 महिन्याची गॅरंटी दिली होती. मला हा आजार 2025 पासून झाला आहे. जेवण करताना मला त्रास व्हायचा खूप, अत्यंत खूप. असं वाटायचं की माझा जीव जातोय काय, असं व्हायचं मला. केमो केलं की मला पाय दुखायचं, मला त्रास व्हायचा, उलट्या व्हायचे. असं वाटायचं की पायावर दगड घालून घ्यावा, असे खूप मला त्रास व्हायचा. त्यांच्या मार्च 2025च्या सीटी चेस्ट स्कॅन रिपोर्ट्सनुसार डिस्टल थोरासिक इसोफॅगसचे जीई जंक्शनमध्ये 2.1 सेंटीमीटर इतकी जाडी तर 7 ते 8 सेंटीमीटरपर्यंत पसरल्याचे दिसून आले. तसेच लेफ्ट गॅस्ट्रिक लिम्फ नोडमध्ये 1.8 सेंटीमीटरची गाठ दिसून आली. लेफ्ट ॲड्रिनल ग्लँडमध्ये 6 बाय 5 सेंटीमीटरचे लीजन होते. आमची आर्थिक परिस्थिती, माझ्या पगारावर चालवून नव्हता माझं घर, माझं सगळं. तर ह्या आजारामुळं मला खूप स्ट्रगल करायला लागले आर्थिक परिस्थितीमध्ये. केमो चालू होता माझं सेंद्रियमध्ये. दर 15 दिवसाला केमो असायचा माझा. तिथं माझे 45,000 केमोला जायचे. फोरसायकल घेऊन परत ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन सांगून मला परत म्हणले रेडिएशन घ्यायला लागेल. त्रास होत होता मला, परंतु माझ्या मुलानं स्ट्रगल केला, धाकट्या मुलानं. मला भ्या वाटत होतं की त्यांनी सांगितलेलं तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. अन्ननलिकेचा घेतला कॅन्सर. वेगळा असतं तर काहीतरी लक्षणे वेगळे आले असते, पण सेम निघाल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. ऑपरेशननं नाही बरं झालं की रेडिएशन बी घ्यायला लागेल. परत त्यांनी अशी गॅरंटी दिली की मुळापासून जाणार नाही, परत उद्भवू शकतोय. सक्सेसफुल नाही झाला तर परत उद्भवू शकतोय. मला भीती वाटत होती की मला ऑपरेशन नाही व्हायला पाहिजे, परंतु मी त्या ऑपरेशन होणार आणि रेडिएशनमुळं मुलाला म्हणलं ऑपरेशन मला करायचं नाही. माझा मुलगा कोल्हापूरमध्ये आला, मॉडर्न होमिओपॅथीमध्ये गाठ घेतली. त्यानंतर डॉक्टरशी त्याने चर्चा केली, माझा रिपोर्ट वगैरे दाखवला. यानंतर 20 सप्टेंबर 2025 पासून त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले. अवघ्या 15 दिवसांच्या फॉलोअपमध्येच त्यांना अन्न गिळण्याचा त्रास होता तो कमी होऊ लागला आणि त्यांना सॉफ्ट सॉलिड अन्न खाता येऊ लागले. पुढील उपचारांदरम्यान त्यांचा गिळण्याचा त्रास आणखी कमी होत गेला आणि ते नियमितपणे सॉफ्ट ते हार्ड फूड सहज खाऊ लागले. पण डॉक्टर म्हणले आपण हे औषध त्यांना चालू करूया. 4 महिने औषध चालू केले. परत त्यांनी सिटी स्कॅन पोटाचं करायला लावले. ते रिपोर्ट चांगला आला. गाठ माझी 6.5 होती तर 4.5 वर आली या औषधामुळे. नोव्हेंबर महिन्यापासून मला चकचकात जाणवू लागले की हा औषधानं मला फरक पडू लागला आहे. मला अन्ननलिकेचा त्रास काही झाला नाही. मला पोटात दुखायचं बंद झालं, उलटी व्हायचे, मळमळ व्हायची तीही बंद झाले. माझे पायही दुखायचे ते बी थांबले आहे. त्यांच्या फेब्रुवारी 2026च्या सीटी ॲब्डोमेन अँड पेल्विस रिपोर्टमध्ये पेरिगॅस्ट्रिक लिम्फ नोड 1.5 सेंटीमीटर इतका दिसून आला. लेफ्ट एड्रिनल ग्लँड लीजन 4.7 बाय 3.6 सेंटीमीटरपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. तसेच डिस्टल थोरासिक इसोफॅगस आणि गॅस्ट्रो इसोफॅगस जंक्शनमधील वॉल थिकनिंग केवळ 1 सेंटीमीटर इतकी राहिल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. परत 8 महिने झालं मी आज औषध घेतोय. मला फार अत्यंत बरं वाटतंय. मला कुठलाही त्रास होत नाही, कुठलेही साईड इफेक्ट नाही. या औषधाद्वारे पूर्णपणे मला असं वाटतंय की मी पूर्ण बरा होत चाललोय. जे रेडिएशननं मला त्रास होता, या औषधाद्वारे मला कसलाच त्रास झाला नाही. माझं पाय वगैरे काय दुखलं नाही, काय नाही. मला जेवण वगैरे खूप जातंय, व्यवस्थित जातंय. झोप बी व्यवस्थित लागते. यानंतर
जुलै 2026च्या CT ॲब्डॉमेन अँड पेल्विस रिपोर्टमध्ये पेरिगॅस्ट्रिक लिम्फ नोड आता पूर्णपणे निघून गेले आहे. लेफ्ट ॲड्रिनल ग्लँड लिझन आणखी कमी होऊन 4.7 बाय 3.5 सेंटीमीटर झाला आहे. विशेष म्हणजे आधी दिसणारे डिस्टल थोरॅसिक इसोफॅगसचे वॉल थिकनिंग आता पूर्णपणे बरे झाले आहे. या औषधाबद्दल मला सुरुवातीला काही शंका वाटली नाही, काय नाही. मला या औषधामुळं कुठलाच साईड इफेक्ट त्रास झाला नाही का काय नाही. माझी शारीरिक मानसिकता व्यवस्थित सर्व काही पूर्णपणे व्यवस्थित चाललेलं आहे. आज दादा अवघडे यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. यांना अन्न गिळण्यास आता कोणताही त्रास होत नाही. त्यांचा अशक्तपणाही कमी झाल्याचे जाणवले. ते आपली दैनंदिन कामे सहजपणे करू शकतात, स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात आणि आत्मविश्वासाने जगू शकतात. एकेकाळी गंभीर आजारामुळे निराशेच्या छायेत असलेले दादा अवघडे आज अधिक निरोगी, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहेत. आत्ता रिपोर्ट काढलेले माझे सर्व नॉर्मल आहेत. आत्ता माझे आरोग्य पूर्णपणे उत्तम आहे. तर कोणताही गंभीर आजार असल्यास मॉडर्न होमिओपॅथीला अवश्य भेट द्या.